नमस्कार, प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आपण प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन घेऊन येत असतो फक्त आणि फक्त आपल्या मैत्रिणींसाठी। तर आता सुद्धा नवीन काहीतरी घेऊन आलेली आहे, जे काही तुमच्या कमेंट्स होत्या त्यानुसारच आजचा व्हिडिओ असणार आहे। तर आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। ज्या आपल्या मैत्रिणी घरात बसून काहीतरी करण्याची इच्छा आहे, काहीतरी करण्याची जिद्द आहे, अशा मैत्रिणींसाठी। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही लाईक नाही केला तरीही चालेल, सबस्क्राइब नाही केला तरीही चालेल, पण व्हिडिओला शेअर मात्र नक्की करा, म्हणजेच आपल्यासारख्या मधल्या ज्या आपल्या मैत्रिणी आहे त्यांना या व्हिडिओचा पुरेपूर उपयोग होईल, त्यांनाही याचा फायदा होईल आणि पुढे जाण्याची संधी मिळेल। तर चला मग आजच्या आपल्या अशा छानशा व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर आपल्या ज्या कमेंट्स होत्या, आपल्या ज्या मैत्रिणींच्या कमेंट्स होत्या त्या अगोदर मी तुम्हाला सांगते, नंतर आपलं त्यावरती जे सोल्युशन आहे ते तुम्हाला सांगते। ओके, तर बऱ्याच मैत्रिणींच्या अशा कमेंट्स होत्या की ताई आम्हाला रेट्स कसे ठरवायचे हे सुद्धा सांगा, आणि तसे मी व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत, त्या प्रकारे व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत, पण त्याला काय एवढं काय असं हे नाही आलेलं, त्याच्यामुळे मग मी त्याच्यानंतर ते व्हिडिओ टाकणं बंद केलंय। कारण जे तुम्हाला आवडतंय तेच मी टाकते, जे तुम्हाला नाही आवडत ते नाही टाकत। तर त्यानंतर मग मी ते टाकणं बंद केलंय। त्यानंतर ताई तुम्ही मटेरियल कुठून आणता, तुम्ही जे पॅकेजिंगच्या ज्या बॅग्स आहे, बॉक्स आहे, ते कुठून आणता, ते कसे घेता, काय घेता, मटेरियल जे आहे ज्वेलरी बनवण्यासाठीचं ते कसं आणता, तर खूप सारे अशा प्रकारे खूप सारे प्रश्न तुमचे होते। तर आता हे तर आपण साईडला ठेवणार आहोत थोड्या वेळासाठी, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। ते आपल्याला जो मेन पॉइंट आहे या व्हिडिओमधला तो आपल्याला सगळ्यात अगोदर बघायचा आहे। तर सगळ्यात अगोदर म्हणजे आपल्याला मटेरियल जे आहे, आपण जर घरातून बिझनेस करत आहोत तर आपल्याकडे जास्त इन्व्हेस्टमेंट करायला पैसे नसतात, बरोबर। आपल्याला कमीत कमी खर्चामधून आपल्याला बिझनेसला सुरुवात करायची असते। तर त्यासाठी आपण होलसेलमधनं, म्हणजे आता होलसेलमध्ये जर तुम्ही मटेरियल घ्यायला गेलात तर आपल्याला तिथे बऱ्यापैकी भांडवल लागतं। बऱ्यापैकी म्हणजे कमीत कमी एक 4 ते 5 हजार रुपये तरी आपल्याला तिथे लागतात, ज्वेलरीचं जे काय रॉ मटेरियल आपल्याला आणायचं आहे त्यासाठी। तर मग तुम्ही अशा प्रकारे रॉ मटेरियल आणून थोडं थोडं का होईना तुम्ही असं, आता तुमच्या जवळपास जर दोघी तिघी जणी असतील ज्यांनी ज्वेलरी क्लास केलेला आहे आणि त्यांनाही पुढे जायचं आहे, तर मग तुम्ही असं दोघी तिघी मिळून ते 4-5 हजाराचं मटेरियल तुम्ही वाटून घेऊ शकता तिघीमध्ये। आता तिघी जर असाल तर तिघींमध्ये वाटून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला 5 हजार तुम्ही ते पण तुमचं हे होऊन जाईल। म्हणजे तुम्हाला तिघी जणीला मटेरियल आणायला 5 हजार लागतील। कारण काय होतं ना, सुरुवातीला तर समजा आपल्याला आपली जी जम्परिंग आहे, तर जम्परिंग आणल्यानंतर आपल्याला एवढी काय जम्परिंग लागत नाही, आणि ती जर आपल्याला घ्यायची असेल तर ग्रॅमवरतीच आपल्याला मिळते। ओके, पॅकेटवर मिळते, परंतु ती आपल्याला परवडत नाही आणि तिचा कलरही जातो। अशा प्रकारे आता तुम्हाला जर चांगल्या क्वालिटीची मिळाली तर ठीक आहे, नाही मिळाली तर आपल्याला किलोवरती म्हणजे ग्रॅमवरती सुद्धा मिळते। मग तशी तुम्ही ती ग्रॅमवरती आणू शकता, चांगल्या क्वालिटीची ग्रॅमवरतीच आपल्याला मिळते, तर तशी तुम्ही आणू शकता। त्यानंतर आपली जी वायर आहे, गेज वायर, ती सुद्धा आपल्याला ग्रॅमवरतीच मिळते आणि ग्रॅमवरतीच घ्यायला ती आपल्याला परवडते। वायर असो किंवा जम्परिंग असो, काहीही असो, आपल्याला ग्रॅमवरतीच घ्यायला परवडते, आपल्याला पॅकेटवरती घ्यायला परवडत नाही। त्यामुळे तुम्ही ग्रॅमवरती घ्या। तिघी चौघी काय असतील तेवढ्या वाटून घ्या ते मटेरियल जे आणलेलं आहे त्याचे पैसे सुद्धा तुम्ही सगळ्यांनी हे करून घ्यायचे आणि द्यायचे, अशा प्रकारे। आता त्यानंतर आपले जे मोती वगैरे आहेत ते बंचवर आपल्याला मिळतात, बंचवर किंवा माळेवर अशा प्रकारे मिळतात। मग ते सुद्धा तुम्ही असं सगळं एकत्र मटेरियल आणून तुम्ही हे करू शकता आणि तिथून तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता। आता त्याचबरोबर आता हे जे पॅकेजिंगच्या बॅग वगैरे असतात अशा प्रकारच्या, किंवा याच्यापेक्षा मोठे साईजच्या असतात, बॉक्स असतात, तर मग ते सुद्धा तुम्ही, आता या पण भरपूर येतात। ओके, आता या 150, 200, 250 रुपयाला, तर जेवढी मोठी आपल्याला पाहिजे तेवढे त्याचे रेट जास्त होतात। तर मग त्या सुद्धा आपल्याला भरपूर येतात, आपल्याला सुरुवातीलाच एवढ्या काही गरज नसतात, मग तुम्ही त्या सुद्धा असं तिघी चौघी जणी मिळून मागवू शकता।
आणि हे सगळं मटेरियल तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल. तुम्हाला जर हवं असेल तर मी लिंक नक्की देईल. तर या सगळ्या मटेरियलची हे सगळं ऑनलाईन सुद्धा या कॅरी बॅग वगैरे जे बॉक्स वगैरे आहे ते ऑनलाईन आपल्याला मिळतात. तर मग मी त्याची लिंक तुम्हाला देईल. कारण बाकीचं त्याचबरोबर बॉक्सचं सुद्धा तुम्ही तसंच करू शकता. आता बॉक्स कसं आहे ते सुद्धा आपल्याला 12च्या बंचमध्ये 6च्या बंचमध्ये असं मिळतात. मग ते सुद्धा तुम्हाला ऑर्डरनुसार तुम्ही दोघी तिघी जणी मिळून घेऊ शकता. आणि अंगावरती एखादे 2 अंगावरती जरी पडले तरी काही नाही वाटत, पण 12च्या 12 आपल्या अंगावर पडल्यावरती आपल्याला थोडंसं म्हणजे तिथे आपले पैसे वेस्ट जातात. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे हे सुद्धा करू शकता. तर हे झालं आपलं पॅकेजिंग बद्दल. आता तुम्हाला जर हे बाहेर पाठवायचे असेल तर त्याच्यासुद्धा बॅग्स आपल्याला ऑनलाईन मिळून जातात. त्यासुद्धा तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. आता झालं रेटबद्दल. आपली जी ज्वेलरी आहे त्याचे रेट कसे ठरवायचे असं बऱ्याच मैत्रिणींचं म्हणणं आहे. आता रेट कसे ठरवायचे, आता तुम्हाला जर हे ज्वेलरीचं मटेरियल तुम्ही होलसेलमधनं आणलं असेल तर तुम्हाला हे व्यवस्थित आता मार्केटमध्ये अगोदर बघायचं काय रेट चालू आहे ज्वेलरीचे. ओके, सगळीकडे बघायचे रेट बघायचे अगोदर ज्वेलरीचे आणि मग त्यानंतर आपले रेट ठरवायचे. आता मार्केटमध्ये जे रेट चालू आहेत तेच आपण ठेवायचे. आपण जर जास्त ठेवले तर आपल्याला ऑर्डर येणार नाही. त्यामुळे आपण पण सेम तसेच हे ठेवायचे, रेट ठेवायचे. किंवा थोडेफार आपले 10-5 रुपये कमी ठेवले तरीही चालतात, काही प्रॉब्लेम येत नाही. कारण आपण मटेरियल होलसेलमधनं आणलेलं असं, त्यामुळे आपल्याला परवडून जातं. ओके, हे झालं रेट संदर्भातली माहिती. आता झालंय आपलं आता तुमच्याकडे जर तुम्ही दोघी तिघी मैत्रिणी मिळून जर ऑर्डर घेतल्या आणि जर तुम्ही सेल केल्या तर तुमचा बिझनेस सुद्धा मोठा होऊ शकतो, ग्रो होऊ शकतो. तुम्हाला सुद्धा बाहेरनं म्हणजे प्रत्येकीची आता एक एक ऑर्डर येणार, त्यामुळे तुमच्या ऑर्डरही वाढणार आणि तुमचा ब्रँडही मोठा होणार. तुम्ही जर अशा प्रकारे छान अशी टीम बनवली तर छान तुमचं ब्रँड तयार होईल. आणि टीम तयार झाल्यामुळे काय होईल ना, तुम्हाला कुठलंही काम करायला पटकन सोपं जाईल. आता एखादीला जरी समजा कुठे जायचं असेल, कुणी आजारी असेल वगैरे, तर जी दुसऱ्या आहेत त्या तरी ऑर्डर कंप्लीट करून देऊ शकतात. त्याच्यामुळे आपले जे कस्टमर आहेत त्यांना सुद्धा जास्त वेटिंगची गरज पडणार नाही आणि तुम्हाला सुद्धा ऑर्डर लवकर येतील. त्याचबरोबर आपल्याला फिनिशिंगचं सुद्धा खूप लक्ष द्यायचं आहे. आता फिनिशिंग सुद्धा व्यवस्थित आली पाहिजे, टोचणार नाही, टाचणार नाही कुठेही, आपल्याला याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. प्रत्येक वस्तू बनवताना व्यवस्थित आपल्याला बनवायची आहे, फिनिशिंग सोबत बनवायची आहे. आणि त्याचबरोबर मटेरियल तर आपल्याला चांगलं वापरायचंच आहे. मटेरियल जेव्हा आपण चांगलं वापरू तर जेव्हा आपले जे कस्टमर आहेत ते जेव्हा यूज करतील तर त्यांनाही त्या कळेल की कशा प्रकारे ज्वेलरी आहे आणि परत तुम्हाला ऑर्डर येतील. किंवा तेच कस्टमर अजून 10 लोकांना सांगेल की मी याच्याकडनं ही ज्वेलरी घेतलेली आहे आणि खूप छान क्वालिटी आहे असं. म्हणजे तुमचं तिथे सुद्धा मार्केटिंग होतं. तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा चांगलं जर आपण प्रोडक्ट सेल केलं तर अशा प्रकारे सुद्धा आपलं मार्केटिंग होतं. तर हे झालं आपलं मार्केटिंग बाबतीतल्या काही टिप्स. ओके, तर तुम्ही मटेरियल जे आहे ते चांगलं वापरायचं आहे आणि आपली जी ज्वेलरी आहे ती फिनिशिंग सहित आपल्या जे कस्टमर आहे त्यांना गेली पाहिजे. तर सर्व्हिस आपली चांगली द्यायची आहे, चांगल्या प्रकारे सर्व्हिस गेली पाहिजे. म्हणजे त्यांचाही जे आपले कस्टमर आहे त्यांचाही आपल्यावरती ट्रस्ट असो. त्याच्यामुळे व्यवस्थित फिनिशिंग सहित त्यांना द्यायचं आहे. आणि आपण आता त्यांनी जर कॉम्बो वगैरे घेतला तर आपण फ्री गिफ्ट सुद्धा त्यावरती ठेवू शकतो. आता नथ ठेवू शकतो किंवा बघा छोटी नथ किंवा बुगडी वगैरे अशा प्रकारे सुद्धा आपण त्यावरती फ्री गिफ्ट ठेवू शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा बिझनेस ग्रो करू शकता. आणि आपल्यासारख्या ज्या मैत्रिणी आहेत त्यासुद्धा अशा प्रकारे छान बिझनेस स्टार्ट करू शकता. आणि मग स्टेप बाय स्टेप तुम्ही आत्ता घरातनं करत आहे, कुणाच्याही घरातनं करा, असं काही नाही की कुणाच्याही घरातनं करा. त्यानंतर तुम्ही शॉपसुद्धा ओपन करू शकता. कारण ज्वेलरी हा असा विषय आहे की तो आपल्या ज्या बायका आहेत ना, ज्या ताई आहेत ना, कधीही ज्वेलरी घालणं बंद करू शकत नाही. कारण हा साजच असा आहे की आपल्या महिलेला इतका प्रिय आहे तो की कधीच तो घालणं बंद होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही तुमचा स्टेप बाय स्टेप जेव्हा तुमचा बिझनेस ग्रो होईल त्यानंतर तुम्ही शॉपसुद्धा ओपन करू शकता. छोटंसं असं जिथे जास्त रेट वगैरे नसतील अशा ठिकाणी तुम्ही शॉपसुद्धा टाकू शकता.
आणि दोघी तिघी मिळून जर टाकलं तर तुम्हाला सुद्धा म्हणजे प्रत्येकीला परवडेल. आणि तुम्ही म्हणजे असं दिवसातून 2-3 तास एकीने राहायचं, त्यानंतर दुसरीने राहायचं, त्यानंतर तिसरीने राहायचं, अशा प्रकारे सुद्धा तुम्ही शॉपमध्ये राहू शकता. फक्त एकमेकींवरती विश्वास पाहिजे आणि एकमेकींनी विश्वासासारखं सुद्धा वागायला पाहिजे अशा प्रकारे. किंवा तुम्ही तुमचं स्वतःचं सेपरेट सुद्धा स्टार्ट करू शकता. तर अशा प्रकारे आपण आपला बिझनेस ग्रो करू शकतो. फक्त फिनिशिंगची महत्त्वाची गरज आहे. खूप 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 महत्त्वाची फिनिशिंग गरजेची आहे. कुठल्याही कामामध्ये, कुठलंही असो, असं नाही की ज्वेलरीचंच, कुठल्याही कामामध्ये फिनिशिंग खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच फिनिशिंग आहे. तर अशा प्रकारे आपण थोडक्यात का होईना पण बरंचसं इथे आपल्या मैत्रिणींना खूप सारी मदत होईल अशा प्रकारे टिप्स आणि ट्रिक्स बघितलेल्या आहे. तर आजच्या पुरते इतक्याच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला याच्यामध्ये जर माहिती आवडली असेल तर आपल्या इतर मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. म्हणजे त्यांना खरंच पुरेपूर याचा उपयोग होईल आणि त्यांनाही 2 पैसे कमवण्याची हे होईल, त्याही 2 पैसे कमवू शकतील अशा प्रकारे. तर चला मग आजच्या पुरतं इतकंच. अजून तुम्हाला काही जर हवं असेल, कशावरती जर व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही नक्की मला मेसेज करू शकता, नक्की बनवेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. परत भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद.